ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली व शिवछत्रपती व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पद्मदुर्गावरील पूजनात असलेली मोरबादेवी आज आपण पाहणार आहोत। कोकणातील अत्यंत सुंदर हिरवाईने नटलेला निसर्ग। मंदिराकडे जाणारा रस्ता हिरव्या कंच कुरणातून जातो, अत्यंत सुंदर। तर पश्चिमेला सिंधुसागर अर्थातच प्रचलित भाषेत प्रसिद्ध असलेला अरबी समुद्र। हिरव्या गर्द वनराईतून मंदिराचे कळस दृष्टिक्षेपात येतात तेव्हा इथल्या हिरवाईचं कौतुकच वाटतं। डोलणारी फुलं तुमचे इथे सहर्ष स्वागत करतात। शिवछत्रपतींनी सिद्ध्यांच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी पद्मदुर्गाची निर्मिती केली। छत्रपती संभाजी महाराज असेपर्यंत हा किल्ला आपल्या ताब्यात होता। त्याच्यानंतर काही वर्षांनी हा जेव्हा मुघलांच्या ताब्यात गेला किंवा सिद्धींच्या ताब्यात गेला त्यावेळेला त्या किल्ल्यातील दोन देव्या, एक कोटेश्वरी आणि ही मोरबादेवी यांचं स्थलांतर इथे झालं। अत्यंत सुंदर बांधणीचं छोट्याशा टेकडीवरचं हे जीर्णोद्धारित मंदिर आता इथे आहे। मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या देवतांना वंदन करून पुढे मार्गस्थ व्हायचे। ज्यांना मंदिर धर्म म्हणून नाही तर कला म्हणून पाहिजे आहेत त्यांच्यासाठी हे उत्तम स्थान। निसर्गप्रेमींसाठी मंदिराच्या मागील बाजूस असलेला सिंधुसागर अर्थातच अरबी समुद्र तुम्हाला साद घालतो। नवरात्रात फक्त धार्मिक उपासनाच करायची नसते तर त्याचबरोबर शौर्याची उपासनाही जरुरी असते। या मंदिरातील देवीचं ऐतिहासिकदृष्ट्या काय स्थान आहे हे सर्वात महत्त्वाचं। हा सर्वसाधारणसा दिसणारा दगड, हो दगडच, पण धार्मिकदृष्ट्या याला तांदळा म्हणून प्रसिद्धी आहे। या तांदळाचं महत्त्व काय तर 1676ला जेव्हा पद्मदुर्गाची उभारणी झाली तेव्हापासून छत्रपतींच्या बाबतीत कोणताही डॉक्युमेंटेशन एव्हिडन्स मिळत नाही, परंतु छत्रपती संभाजी महाराज यांनी मात्र या देवीची पूजा केल्याचं बरेच इकडं म्हटलं जातं। छत्रपती संभाजी महाराजांच्या काळापासून हा देवीचं स्थान महत्त्व आहेच। शिवकाळ आणि शंभू काळात अस्तित्वात असलेल्या देवदेवता आणि वस्तूमध्ये या देवीचाही अंतर्भाव होतो, प्रश्नच नाही। मुरुडच्या वेशीवर रक्षणकर्ती असणारी कोटेश्वरी माता याच्यात सर्वप्रथमच। इतिहासकालीन एक पोर्तुगीज घंटा ही इथे टांगलेली आपणास मिळते। आपल्या घंटेपेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारची मेटलनी बनलेली घंटा पाहण्यासारखीच आहे। टेकडीवर असलेल्या एका मोठ्या शिळाखंडालाच बेस पकडून या देवीची इथे स्थापना करण्यात आलेली आहे। काळात अत्यंत थोडक्या वस्तू आहेत की ज्यांना शिवस्पर्श होता किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्पर्शातील आहेत, त्यातीलच ही एक महत्त्वाचं आणि मेन स्थान कुठलं असेल, मूळ स्थान कुठलं असेल तर हा दूरवर दिसणारा जो पद्मदुर्ग आहे हे त्याचं मूळ स्थान। सिद्ध्यांनी जेव्हा आक्रमण करून तो किल्ला जिंकला तेव्हा इथल्या काही बहादूर शिपायांनी किंवा तिच्या भक्तांनी ही मूर्ती या इथे आणून तिची इथे स्थापना केली। हा खऱ्या अर्थात एका अर्थाने शौर्याचा इतिहास तर आहेच, पण त्याचबरोबर प्राप्त परिस्थितीत जर परिस्थिती अनुरूप नसेल तर कशा प्रकारे आपल्या देवदेवतांचं रक्षण करायचं हा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला एक उत्कृष्ट नमुना। समुद्रात दूरवर नजर टाकली की तुम्हाला किल्ले पद्मदुर्ग व किल्ले जंजिराचे सुबोध दर्शन होते। स्वच्छ सुंदर नितळ समुद्रकिनारी स्थित असलेलं हिरवाईने नटलेलं एखादं मंदिर पाहायचं असेल तर हे स्थान तुम्हास पाहायलाच हवं। शौर्याची व इतिहासाची अनोखी परंपरा असलेलं या मंदिराला एकदा भेट द्यायलाच हवी।